हे पडले, यांना वाचू का? नाही, मला पळावंच लागेल. यांनी जर माझा चेहरा बघितला तर संपलं सगळं. परत पळाला. हा जो कोणी ना पहिल्यांदा कोणीतरी या देवी सिंगला नडलाय. सोडणार नाही मी याला. पैशांची बॅग कुठे गेली? मी आणलेली पैशाची बॅग इथेच ठेवली होती. आर्याची पैशाची बॅग पण इथे नाहीये. त्या माणसाने माधुरीचा पैसा नेला, माझ्याकडचा पैसा नेलाय, त्या आर्याकडचा पैसा नेलाय. पुढच्या वेळेस सोडणार नाही मी त्याला. थांबा थांबा थांबा. काय? ऐका, आपण नरके हडलेला नदी शोधायचं का? तिथं नदीपाशी कुठं मिळतात असं ऐकले मी. कारण एकदा मी मागे बसलो होतो का नाही, तेव्हा नदीपाशी हडल दिसली होती आम्हाला. ए यार, स्वतः चेहरा बघितला आरशात तू. चल. ही गावातली लोक इकडेच येत आहेत. त्यांनी आर्याची डेड बॉडी बघितली की जामकर पण इथे येणार. त्याला त्याची बहीण मेली हे कळलं तर अख्ख्या गावाची कसून चौकशी करेल तो. चल चल चल. चल इकडे. बरं लका, मी काय म्हणतो, ती हे आणलंय का, जाळं फिळ आणलंय का? कशाला? म्हणजे असं आपलं ते दिसलं का नाही, असं गपकन जाळ टाकायचं आणि बसकन त्या दोघांना ओढून धरायचं. ए हुबलाक, अरे तू नरकी हाडं पकडायला आलाय का मासं पकडायला आलाय? ते नरकी हाडं आहेत, आधीच ते चिडल्यात. कळलं का? ते आपल्या कानाखाली जाळ काढतील. होय होय. चल चल चल. आहेत का? नाही ना, बघ बरं. अरे कुठंच काय दिसेना. अरे लगा, नाहीत की इथं. मी किती चालायला लागले, मी म्हणलेलं का नाही इकडे नसणार ते, येशीच्या तिकडे शोधू म्हणून. हा येशी भाषी बघू शकतो. चल चल चल. कुठे चाललाय? चल 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 चल. येशीवर. अरे ती पूजा सगळी संपन्न झाल्याशिवाय येशीच्या बाहेर जाता येत नाही. आपशकून होतो, बिन लग्नाचं मरशील. ए बाबा, अरे मला करायचं बाबा लगेच. मी फक्त स्टाईलचा सलमान आहे, खरोखरचा नाही. अरे अख्खी रात्र घालवली गेला का जित्या? एवढं चाल, माझे पायाचे तुकडे पडायला लागले माहितीये का आता. कुठं गेलंय ते? अरे कावा धरणं शोधायचं त्यांना. अरे ते हाडळ आहे ना, हाडळ, तिचा मुकुटन कपडे वाजायला लागले. म्हणजे ते हाडळ वाहून गेले. गेली म्हणजे गावात निघून गेली. गाव बाहेर गेलं रे. गावचं संकट, गावचं दुःख निघून गेलं. आता माझं लगीन होणार. चल चल चल, पहिलं सरपंचांना ना आपणला सांगितलं पाहिजे. मी लगेच बसता येईल आपल्याला. चल. हा चला 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 चला. आव काकू जाडून गेलो तरी त्या नरकी हाडचा पत्त्या नाही. आणि त्यासनी हुडकाय गेलेला पोर असलं मी पत्ता नाही. हो कुठं काय वाईट तर घडलं नसेल ना. गुरुजी, आता काय करायचं? कोणाचाच पत्त्या नाही. आप्पा, अहो आप्पा, लय हुडकलं नरकी हडळीला, पण कुठंच गावले नाहीत ते. गुरुजी, मी काय म्हणतोय, जर समजा नरके हाडळ गावले तर त्यांची मिरवणूक आज काढली तर चालेल काय? तुम्हाला तुमच्या समाधानासाठी काढायची असेल तर काढा मिरवणूक. म्हणजे एकदा मुहूर्त टळला की टळला, तो पुन्हा आणता येत नाही. आता याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार म्हणजे लागणार.
गावावरचं संकट टाळण्यासाठी आपण त्याहून मोठं संकट आपल्यावर ओढवून घेतलंय. अहो गुरुजी, आता आपण काय बळनं केलं का? आपण आपल्या परीनं प्रयत्न केले, यश आलं नाही. तो जामकर आडवा आला, त्याला आपण काय करणार हा? पण मी काय म्हणतो, हे दैत्याचा राग कमी करण्यासाठी काहीतरी उपाय असेलच की. संपले, सगळे उपाय संपले. राक्षस बळी मागतो. आता त्यांनी गावात काही बळी घेऊ नयेत म्हणजे झालं. कोण 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 अरे ही तर नरकी हाडळच्या मानाची माणसं. यांना कुणी मारलं? हो, ही वेगळंच डाउनलोडिंग आहे. तिकडं आम्ही ह्यांना रातभर हुडकतोय आणि ह्यांना इकडं कुणी मारून टाकलंय. अरे पण हे असं कसं झालं हा? एवढं मोठं कांड कोणी केलं असेल? तुम्ही कोणाला बघितलं का रे रात्री येत आहेत आता? नाही नाही आप्पा, नाही बघितलं आम्ही कोणी. आप्पा माझं तर काय डोकंच चालना झालंय. मला एक सांगा, हे जे काय घडलंय ते आपल्या अंगलट तर नाही ना? मी म्हणालो होतो ही अंताची सुरुवात आहे. आपल्या एका चुकीनं आपण गावावर संकट ओढवून घेतलंय. शाप लागलाय गावाला, गावाला शाप लागलाय. अप्पा अप्पा, सरपंच सरपंच, लय मोठी आनंदाची बातमी आणली. आपल्या गावचे नरके हाडं वेशभर निघून गेले. आपल्या गावचं दुःख, संकट, इडापिडा सगळं टळून गेलं. वाहून गेली. अप्पा अप्पा, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. ते हाडं आहे ना, हाडं तुझे कपडे आणि मुखवटा नदीत वाहत चालला होता. गेले गेले वाहून गेले, वाहून गेले. पण एवढी आनंदाची बातमी होऊन तुम्ही आनंदी का व्हाय नाही? आनंदी व्हा की. काय झालं? ये इकडं. ये. काय झालं? बघ. कोण काय? अप्पा, इथं हाडळीची मानकरी आहेत ना, मग इथं अशी का पडल्यात? मला पत्रकार म्हणून सगळ्यात डेंजर प्रश्न पडलाय. हे जर इथं मरून पडल्यात तर मग रात्री धिंगाणा घालत होती ती कोण होती? कोप झालाय, नक्कीच कोप झालाय. गावावर ते काहीतरी फार मोठं संकट आलंय. गावात राक्षस फिरतोय, राक्षस. कदाचित तो माणसातला सुद्धा राक्षस असेल. अजून किती बुडदे पडणार आहेत कुठंच ठाऊक. लाली तिकडे एकटी आहे आणि रणजीबी पोरं आत्ता गेलेत. मला लई भ्या वाटतंय. व मग तुझं इथं काय काम आहे हा? जा तू घरी, हा तिथं जाऊन थांब.